अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे CBD बेलापूर येथून स्वाती सिनकर या ताईंचा. ताई म्हणतात, तुम्ही खरेच गजानन विघ्नांसी करीत असा कंदन. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणावर डोकं ठेवण्याचा योग मला माझ्या आयुष्यात वयाच्या 22व्या वर्षी आला. जीवनात लहान सहान छोट्या मोठ्या अडचणी बहुतेकांच्या जीवनात येतातच. माझ्याही जीवनात आल्या. मी त्या अडचणींना तोंड देत असतानाच माझी ओळख सौ मीनाक्षी मनोहर या मैत्रिणीशी झाली. तिने मला गजानन विजय ग्रंथाविषयी माहिती देऊन रोज एक अध्याय वाचण्याचा सल्ला दिला. मी उत्सुकतेने तो ग्रंथ वाचावयास घेतला. त्यातून रोज मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा क्रम सुरू होऊन एखाद्या दिवशी न गेले तर अस्वस्थ वाटायला लागलं आणि पुढे माझ्या अडचणी सांगण्यासाठी मला एक हक्काचं स्थान मिळालं. याकरता मी स्वतःला नशीबवान समजू लागले. मी स्वाती सिनकर CBD बेलापूर येथे वास्तव्यास असते. 1987 साली माझा विवाह झाला. लग्नानंतर प्रथम मोठ्या स्वप्नालीचा जन्म झाला आणि त्यानंतर त्याच्याहून धाकटा महेश जन्माला आला. माझ्या आयुष्यात गजानन विजयाच्या माध्यमातून गजानन महाराजांचा मला परिचय झाल्यानंतर अनेक प्रसंगी माझ्यासाठी महाराजांनी धाव घेतली. पण एका कठीण प्रसंगी एका आईच्या हाकेला एका माऊलीने दिलेले साथ मी कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा केव्हा तो प्रसंग मला आठवतो तेव्हा आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. माझी दोन्हीही मुलं खेळकर होती. लहान महेश 6 वर्षाचा असतानाची गोष्ट म्हणजे 1998च्या मार्च महिन्यातील घटना. तो शिशु मंदिर शाळेत होता. 22 मार्चला तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. पण थोड्या वेळात त्याला शाळेतच बडबडून उलटी झाली. शिक्षकांनी लगेच 2-4 मुलासोबत त्याला घरी पाठवून आमच्या नावे चिठ्ठी देऊन त्यावर घरी पोचल्याची नोंद मागून घेतली. महेशला घरी येतानाच पुन्हा उलटी झाली आणि काही केल्या त्याची उलटी थांबेना. आम्ही त्याला लगेच लहान मुलाचे तज्ज्ञ डॉक्टर मोरवाल यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी ताबडतोब त्याला एक इंजेक्शन देऊन आराम होईल असं सांगितलं. आम्ही घरी परतलो. महेशने नारळ पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून आम्ही त्याला नारळ पाणी दिलं. पण ते लगेच उलटून पडलं आणि त्यानंतर उलटी काही थांबेना. त्यानंतर त्याला संध्याकाळ ते रात्रभरात 20 ते 25 वेळा उलटी होऊन अंगातील पाणी निघून गेल्यामुळे अंगात अजिबात त्राण उरले नाही. त्याला ग्लानी आली. आम्ही सकाळीच त्याला हातावर आडवं घेऊन MGM हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्डात त्याला दाखल करून लगेच ट्रीटमेंट सुरू केली. तिथे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर काळे होते. एव्हाना महेश चांगलाच तापाने फणफणत होता. डॉक्टरांच्या मते त्याला मेनेजेटिस झाला होता. महेशचा ताप काही केला कमी होत नव्हता. त्याला अक्षरशः उघडा नागडा चक्क बर्फावर ठेवून आजूबाजूला वर बर्फ ठेवून फुल स्पीडने पंखे सुरू केले तरीही त्याचा ताप उतरला नाही. त्याच्या मणक्यातून पाणी काढण्याचा निर्णय घेऊन त्याला कमरेतून गोल वाकून पाठीतील कण्यातून इंजेक्शनने पाणी ओढून काढलं. तो जोरजोरात ओरडत होता. त्याच्या वेदना पाहवत नव्हत्या. तशातच तो बेशुद्ध झाला आणि काही केल्या शुद्धीवर येईना. नाही म्हणायला हाक मारली की पाण्याची डोळ्याची पापणी हलायची, पण अन्यथा अगदी निश्चित पडून होता. आता डॉक्टरांनी सांगितलं याला सायन हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. त्यांनी तिथंच त्याचा फोन केला. आम्ही सर्व ॲम्ब्युलन्सने महेशला ऑक्सिजन लावलेल्या स्थितीत सोबत एक डॉक्टर घेऊन सायन हॉस्पिटलमध्ये गेलो.
पण मधल्या काळात महेशच्या गालावर बरीच सूज आली होती. सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला तपासून सांगितलं की याला गालगुंड झाले आहेत आणि असे पेशंट आम्ही ठेवून घेणार नाही. याला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. यावरनं ॲम्ब्युलन्स निघून गेल्यामुळे आम्ही टॅक्सीने कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये पोचलो. तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते. त्यांनी महेशला वॉर्ड नंबर 10मध्ये ॲडमिट केलं. तो सिरियस पेशंटचा वॉर्ड होता. आम्ही येण्याआधी नुकतीच तिथे 2 मुले दगावली होती. तिसरी मुलगी आमच्या डोळ्यासमोर गेली. डॉक्टरांनी MGM हॉस्पिटलची फाईल पाहून आम्हाला म्हटलं हीच ट्रीटमेंट आम्ही देणार आहोत. तेव्हा याला परत त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आता महेश एखादं वाक्य बोलू लागला होता. रात्रीचे 12:30 वाजले. आम्ही टॅक्सीने पुन्हा परत निघालो. महेश एकच वाक्य सतत म्हणत होता, आई मला घरी जायचं आहे. आम्ही निर्णय घेतला. सकाळपर्यंत काही तासांचाच प्रश्न आहे. जगला वाचला तर सकाळी दवाखाना आहेच, अन्यथा त्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही घरी परतलो. पूर्णपणे भीतीच्या दबावात आणि भगवंतांच्या स्मरणात आम्ही ती रात्र काढली. सकाळी MGM हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांना म्हटलं तुम्ही तुमचे प्रयत्न करा, आम्ही नामस्मरण करतो, जे होईल ती त्याची इच्छा. डॉक्टर म्हणाले हा वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. वाचला तर मंदबुद्धी होण्याची शक्यता आहे. बघूया काय होतंय ते. बेड नंबर 7वर महेश सलाईन लावलेल्या स्थितीत निश्चित पडून होता. एखादा दुसरा दिवस झाला असेल. बाजूलाच खिडकी होती. मला अचानक कानावर शब्द आले, श्री गजानन जय गजानन. झांझांचा आवाज कानावर आला. मी चमकून खिडकीतून बाहेर पाहिलं. बाजूला DY पाटील यांच्या ज्ञानपुष्प शाळेत गजानन महाराजांची पालखी आली होती. मी भान हरपून महेशला उचललं. सलाईनला ताण पडला. नर्स म्हणाली अहो मॅडम तुम्ही काय करता. पण मला कशाचंच भान नव्हतं. डोळ्यात पाणी आणून महेशचं डोकं खिडकीत टेकवलं आणि म्हटलं हे गजानन महाराजा, माझी उपेक्षा करू नका. मी तिथवर येऊ शकत नाही, पण माझ्या महेशला बरं करा. मी तुमची मूर्ती शेगावहून आणून आमच्या CBD बेलापूर येथे लोकांच्या दर्शनार्थ ठेवीन. तुम्ही परम कृपाळू आहात हे मी ऐकलं आहे. माझ्या महेशवर कृपादृष्टी असू द्या. प्रार्थना संपून मी महेशला अंथरुणावर ठेवलं. 2 दिवसांनी महेशने उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. त्याच्या कमरेत व मानेत शक्ती नव्हती. अजून 4-5 दिवसांनी त्याला दवाखान्यात व्हीलचेअरवर बसून खोलीतच फिरवलं. महेश जिवंत राहणार हे चित्र स्पष्ट झालं होतं. कसा राहणार यावर प्रश्नचिन्ह होतं. पूर्ण 21 दिवस झाले. आता महेश हळूहळू एक पाऊल टाकत होता. जणू नव्यानं चालणं शिकत होता. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यावर एक दिवस महेशने हळूच दवाखान्याच्या बाहेर पाऊल ठेवलं. महेश चालला, महेश धावला, महेश बोलला आणि महेश डोक्याने उत्तम विचार करू लागला. आज महेश 26 वर्षाचा आहे. एका कंपनीत चांगली जबाबदारी सांभाळत आहे. मीही महाराजांची मूर्ती तेव्हा शेगावहून आणली आणि CBD बेलापूर येथे डोंगरावरती स्थापित केली. पुढे तिथेही महाराजांनी मला बरेच स्मरणात ठेवण्यासारखे अनुभव दिलेत. संधी मिळाली तर पुढे अवश्य सांगण्याचा माझा प्रयत्न राहील. सध्या एवढंच सांगते की आज महेशकडे पाहिल्यानंतर कुणाला त्याच्या पूर्व आयुष्यात घडलेला प्रसंग कळणारही नाही. पण माझ्यापुरते बोलायचे तर त्या दिवशी गजानन महाराजांची पालखी खिडकीतून पाहिल्यावर मी महेशचं डोकं महाराजांच्यासाठी त्या खिडकीत टेकवलं होतं. तोच त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता आणि माझ्यासाठी तेव्हा कानावर पडलेले ते शब्द अमृततुल्य होते, जे मला आजही जसेच्या तसे ऐकू येतात. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.